श्रद्धा अभय मिरजकर अखेर पोलिसांच्या कचाट्यात। विषय असा आहे टीचर मॅडम की तुम्ही काय काय माझ्यापासून लपवताय ते सगळं मला माहिती। हा पेनड्राईव्ह तुला कोणी दिला? त्या व्यक्तीने ओळख नाही सांगितली स्वतःची, फक्त पेनड्राईव्हची इन्फॉर्मेशन दिली। सर काय झालं? टीम तयार कर। सर मॅडमला इन्फॉर्म करायला। ते मी करतो, तू ऐक माझा टीम तयार कर Yes, sir. पटकन। गुंजाळ, आता आपल्या सगळ्या दोन्ही गाड्या रेडी करा, आपल्याला निघायचं होतं। मुरुड, आता जेवढे जण अवेलेबल आहेत त्यांनी सगळ्यांना लिस्टवर घ्या आणि सगळे मला कळवा, लगेच आपल्याला निघायचं। जमनाड एक्सप्रेस हा सर। कुठे? सर तुम्ही सांगितलं ना टीम रेडी करायला। पेनड्राईव्ह कुठे सापडला? इथे पार्किंग मध्ये। तिथे सीसीटीव्ही आहे बरोबर? त्या सीसीटीव्हीचं फुटेज जर आपण चेक केलं तर आपल्याला कळणार नाही का कोण माणूस होता, कुठे ठेवला तो सर पेनड्राईव्ह? पण आपण आता ते ऐक ना, पुढचे 24 तास मला कुठलाही प्रश्न विचारायचा नाही, का कधी कुठे कसं केव्हा, कुठलाही डब्ल्यूएच क्वेश्चन नको आहे। ओके ओके सर। फुटेज घेऊन ये। कुठे फुटेज रू? सर सीसीटीव्ही फुटेज सापडलं। कोणी दिसतंय का? हो सर। कोण? हे बघा। मला एक गोष्ट कळत नाही मॅडम, चुकीच्या गोष्टी करणाऱ्यांनाच अशी प्रामाणिक माणसं कशी भेटतात? बघा ना, तो काय त्याचं नाव, तो पोरगा तो तुमचा अक्षय, अक्षय। तुम्ही त्याला काही केलं नाहीत ना? हे बघा, त्याला हात लावायचा नाही ना? मारायची गरजच पडली नाही मॅडम। मी त्याच्याशी बोललो, इथेच तो भळा सगळं सत्य ओपून मोकळा झाला। सर तुम्ही इथे? मग कुठे? नाही म्हणजे तुम्हाला कामं असतात ना म्हणून। बाळ अक्षय, पोलिसांबरोबर दोस्ती चांगली बर का, पोलिसांची मस्ती करू नये। आम्ही तुमच्यापेक्षा लय मोठे असतो, आयुष्यभर लक्षात ठेवायचंय। सर पण मी काय केलंय? अनु मला माहितीये मी काय केलं। चल गाडीत बस, येतो तुला फिरायला। तुलाही काय काय केलंय अक्षय, तुलाही माहिती। चल मी तुला 2 ऑप्शन देतो। ऑप्शन क्रमांक 1, पटकन मला सगळं खरं काय ते सांगून टाक। ऑप्शन क्रमांक 2, जर तू खरं नाही सांगितलंस तर मी तुझ्या अख्ख्या अंगाला गुळ लावीन आणि तुला गटारात फेकीन। गटारातले जे उंदीर असतात ना, त्यांना एक चांगली डिश मिळेल ना, गुळात सकट अक्षय, लचके तोडतील तुझे। पटकन मला सांग, तो पेनड्राईव्ह तूच ठेवला की नाही? सीसीटीव्ही फुटेज मध्ये पाहिलंय मी तुला। सांग आता, खरं खरं सांग। हो। तर कोणाच्या सांगण्यावरून ठेवलास पेनड्राईव्ह? तू काय पोपटपंची केलीस ना, ती पण मी ऐकली। ऐका ना, हे पेनड्राईव्हचं फक्त भोसले सरांपर्यंत पोहोचू देऊ नका बरं का। हा पेनड्राईव्ह डायरेक्ट चौधरी मॅडम कडे पोहोचवा म्हणालस ना तू। हे सांग मला, कोणाच्या सांगण्यावरून केलंस तू हे सगळं? काय अक्षय, माझा अंत पाहू नकोस, माझी चांगली बाजू तू पाहिलीस। जेवढा मी चांगला त्याच्यापेक्षा जास्त वाईट आहे। माझी वाईट बाजू नाही पाहिली, ती सहन होणार नाही तुला। मी तुला खरंच फेकून देईन गटारात, मला काही फरक पडणार नाही त्यानंतर तुझं काय झालं। त्यापेक्षा पटकन मला सांगून टाक, कोणाच्या सांगण्यावरून तो पेनड्राईव्ह तिथे ठेवलास तू? कोणाच्या सांगण्यावरून करतोय हे सगळं? हे बघ अक्षय, मला जे काही खरं आहे ते सांग। तू खरं सांगितलंस तरच मी तिची मदत करू शकतो बरं का। मग गोष्टी हाताबाहेर जातील आणि मग कोणीच काहीच करू शकणार नाही। मार खाण्याची भीती नव्हती त्याच्या डोळ्यात, पण काही म्हणा, तुम्हाला जाम मानतो तो।
तुम्हाला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला त्यांनी, पण काकूंनी स्वतः गोडाऊनला जाऊन तो सगळा डेटा गोळा केला. तर ताईच्या रॅकेटमध्ये काकू अडकल्यात सावनीमुळे. आणि काकू स्वतःहून नव्हत्या गेल्या पहिल्यांदा ताईकडे. ती ताईची माणसं आली, त्यांनी आम्हाला गाडीत घातलं आणि उचलून घेऊन गेले. मला बोलले की तू बाहेरच थांब. आणि काकूंचं आणि ताईचं काहीतरी बोलणं झालं. काकूंच्या परिस्थितीचा गैरफायदा घेते ती ताई आणि त्यांच्याकडून हे सगळं करून घेते. सर, काकू खरंच तशा नाही आहेत. त्या खरंच खूप साध्या आहेत. ताईने ना त्यांना प्रॉमिस केलं होतं की तू जर माझं हे काम केलंस ना तर मी सावनीला शोधते. म्हणून काकूंनी हे सगळं काम केलं. बरोबर आहे, जे काही सगळे तुझ्या काकूच करतात. आम्ही पोलीस म्हणून आपलं. पण नाही सापडली ना सावनी तुम्हाला पण अजून. म्हणजे आपण किती विचार केला तरी काकूंचं डेस्परेशन आपल्याला नाही कळणार. त्यांच्या जागी जर दुसरी कुठली आई असते ना तर तिनेही हेच केलं असतं. त्यांच्या जागी दुसरी कुठली आई असती ना तर पोलीस स्टेशनला आली असती. कायदा हातात घेऊन गल्लोगल्ली फिरली नसती, कळलं ना. मग तेच करतोय ना, म्हणून तर तो पेन ड्राईव्ह तुम्हाला. सर, मला एक गोष्ट नक्कीच माहिती, काकू त्या ताईच्या बाजूने नाहीये. उलट ना त्या ताईबद्दल काकूंना खूप राग आहे. सावनी त्या ड्रग रॅकेटमुळे गायब झाले ना, हे त्यांना एक्सपोज करायचं होतं ना, म्हणून एवढी सगळी इन्फॉर्मेशन काढली. कदाचित हे सगळं खूप छोटं आहे किंवा ह्या सगळ्याचा काही फायदा होणारही नाही. हा काकूंचा जेन्युइन प्रयत्न होता. ती ताई आणि तिची माणसं ना समाजातली घाण आहे सर, आणि ही घाण स्वच्छ करण्यासाठी काकूंनी हे सगळं केलं. मला जेवढं माहिती होतं तेवढं मी तुम्हाला सगळं सांगितलं. तुम्हाला जर मला शिक्षा द्यायची असेल तर द्या. आई आणि तिची माणसं समाजातली घाण आहे. यानंतर ना तू बॅक स्टेजला नाही, ऑन स्टेजला काम करायचं. मॅडम, उगाच नाही आयुष्यातली एवढी वर्ष मी वर्दीत घालवली. पोलीस आहोत आम्ही. आमची नजर फार तीक्ष्ण असते हो. आमच्या नजरेतून काहीच सुटत नाही. गुन्हेगारांना किती वाटलं ना की आपलं नेटवर्क स्ट्रॉंग आहे, पण नाही. आम्ही पोलीस आहोत आणि आमचं पोलिसांचं नेटवर्क असतं ते खूप स्ट्रॉंग असतं. मला सार्थ अभिमान आहे मॅडम त्याचा. ते तुम्ही तुमच्या शाळेत भूमिती शिकवताना तसं आहे आमचं. एका बिंदूपासून आम्ही सुरू करतो आणि मग कुठून कुठून कसे कसे बिंदू आम्ही जोडत जातो ना याचा अंदाज पण नाही तुम्हाला सामान्य माणसांना. झोपेतून उठून एक दिवस पोलीस नाही झालो आम्ही. आम्ही परीक्षा देतो, ती परीक्षा पास होतो. आम्हाला या सगळ्याचं प्रशिक्षण दिलं जातं आणि म्हणूनच मी इथे आणि तुम्ही तिथे आहात, कारण आमच्या अशाच एका बिंदूंनी तुमची टीप दिली होती आम्हाला. ताईकडे बुरका घातलेली बाई येते सारखी. आणि तेव्हापासूनच माझं ताईवर लक्ष होतं मॅडम. खबरींनी सांगितलं होतं आम्हाला एक बाई येते बुरखा घालून. सगळं माहित होतं आम्हाला. तुम्हाला काहीच कसं नाही वाटलं हो मॅडम? हा काय आहे, एकीकडे तुम्ही पोलिसांवर प्रेशर टाकताय, माझी मुलगी कुठे आहे, माझी मुलगी कुठे आहे, आणि दुसरीकडे जाऊन गुंडांची हातमिळवणी करता तुम्ही. तुम्हाला कळतंय का, हे ताई सारखी माणसं अजगर असतात. अजगर अख्खाचा अख्खा माणूस गळून जातात. सिरियसनेस कळतोय तुम्हाला? माझी मुलगी गायब आहे. अहो, तुमची मुलगी गायब आहे, अजून 100 लोकांच्या मुली गायब आहेत. म्हणून ती माणसं काय ड्रग कार्टेल चालवत फिरत नाहीत. आम्ही इथे दिवसाची रात्र करतोय ना तुमच्या मुलीला शोधण्यासाठी. नाही, धीर धरा हो मॅडम, जरा धीर धरा. मग मी काय करू? डेड बॉडीज बघायला मॉर्ग मध्ये जाऊ? तुम्ही तुमचे प्रयत्न करताय, हा माझा प्रयत्न आहे. ताईला ड्रग कार्टेल मध्ये मदत करणं. वा. माझ्या आईने मला एक यक्षाची गोष्ट सांगितली होती. एकदा एका माणसाला एक यक्ष भेटला. तो त्याला म्हणाला, जर तू माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलीस तर मी तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करीन. म्हणून त्यांनी त्याला एक बटण असलेलं डबडं दिलं आणि तो म्हणाला, हे बटण दाबलं की तुझी इच्छा पूर्ण होईल. पण हे बटण दाबल्यानंतर जगात कुणाचा तरी एकाचा बळी जाईल. आता त्या माणसाला खऱ्या अर्थानं यक्ष प्रश्न पडला. एका बाजूला या सगळ्या जगातली ताकद, तर दुसऱ्या बाजूला या जगातल्या एका अनोळखी निरपराध माणसाच्या मृत्यूचं ओझं. हे पापच म्हणायचं की? ही गोष्ट ऐकल्यानंतर मी तिला एक प्रश्न विचारला. मग त्या माणसाने काय केलं? माहित नाही, कुणालाच हे माहित नाही.
कारण या प्रश्नाला काहीही उत्तर नाही. तू काय केलं असतं साई? मी तू बटन दाबलं नसतंस. मी आधी त्या यक्षाला मारून टाकला असता. अशा प्रश्नामुळे एखाद्याला घाणेरड्या दुविधेत टाकायचंच नसतं. मी ऐकलं तिचं. ताई नावाच्या यक्षाला मारायचं ठरवलं. तुम्हाला आमच्याबद्दल काय वाटतं मला माहित नाही, पण आम्ही सर्वसामान्य माणसं. एखादा किडा सुद्धा सापडला ना तरी त्याला कागदावर ठेवून आम्ही बाहेर सोडतो, मारत नाही. मग मला माझी सावनी शोधून देतील हे आमिष दाखवलं म्हणून मी इतर मुलांचा जीव धोक्यात टाकेन? जिवंत तरी राहीन का मी त्यानंतर? पहिल्यांदा जेव्हा ताई जबरदस्तीने आम्हाला घेऊन गेली त्यावेळेला मी खूप घाबरले होते, बिथरले होते. माझी मुलगी शोधून देणार म्हटल्यावर त्या परिस्थितीत माझा विश्वास बसला त्यांच्यावर. नंतर माझ्या लक्षात आलं की ही माणसं म्हणजे समाजाला लागलेली कीड आहे. पोखरून टाकलंय त्यांनी सगळं. सावनीसारख्या मुली अशा ना तशा बळी पडतातच. मी या घाणीत उतरले ती घाण वाढवायला नाही, तर शक्य तेवढी ती स्वच्छ करायला. आणि म्हणून मी ती सगळी इन्फॉर्मेशन गोळा केली आणि तुमच्यापर्यंत पोहोचवली. हे जे तुम्हाला दिसतंय ना ते हिमनगाचं फक्त टोक आहे, टोक. 70 ते 80% बर्फ खरा खाली आहे, जो तुमच्या नजरेत पण नाही आलाय अजून. ती मला माहिती आहे. माझे प्रयत्न खूप छोटे आहेत, पण मी प्रयत्न करते ह्याचं समाधान आहे मला. मला सांगा, ती जी इन्फॉर्मेशन तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवली ती आमच्या हाती लागल्यावर आम्ही 100% ताईच्या घरी रेड मारणार याचा अंदाज होता तुम्हाला. मग तरी तुम्ही तिथे का थांबला? आम्ही याची वाट बघत होता का? तुम्हाला पकडून घेऊन जाऊ अशी भीती नाही वाटली तुम्हाला? मी तिथे थांबले नसते तर ताईला आणि तिच्या माणसांना माझ्यावर डायरेक्ट संशय आला असता आणि आज ना उद्या त्यांनी मारलं असतं मला. त्यापेक्षा इथे येऊन खरं बोलण्याचा प्रयत्न करणं मला जास्त सोपं वाटलं. फार मोठा पंगा घेतला तुम्ही मॅडम. यालाच तर कॅल्क्युलेटेड रिस्क म्हणतात. सगळ्या शक्यतांचा विचार करून ज्यामुळे कमीत कमी डॅमेज होईल ते करणं. ताई बरोबर राहणं मला शक्य नव्हतं. उघड उघड तिचा विश्वासघात करणं शक्य नव्हतं. सावनीला मला शोधायचंय, पोलिसांना इन्फॉर्मेशन द्यायची होती. या सगळ्यामध्ये माझ्या बुद्धीला जे पटेल जमेल ते मी केलं. आणि तुमच्या बुद्धीला असं पटलं होतं की तो पेनड्राईव्ह माझ्या हाती नाही लागला पाहिजे का? कारण माझा विश्वास नाहीये तुमच्यावर. तुमची नजर तरबेज असेल, पण आमच्या बाबतीत ती चुकली आहे. एसीपी चौधरींना सांगणं मला जास्त सोयीचं वाटलं, पण नेमके तुम्ही तिथे आलात, अटक केलीत. तुमची बऱ्याच दिवसांची इच्छा पूर्ण झाली असेल ना? आता तर काय, माझ्या अख्ख्या कुटुंबाची धिंड काढायला तुम्ही तयारच असाल. करा तुम्हाला काय हवं ते. जा तुम्ही. जाताना फक्त मागच्या दाराने जा. पोलीस रेकॉर्डमध्ये तुमचं नाव येणार नाही याची काळजी घेईन मी. विषय असा आहे मॅडम, भोसले चिडतो, भोसले संतापतो, भोसले वाटेल ते बोलतो असं सगळेच म्हणतात, पण भोसले माणूस म्हणून वाईट नाहीये. आणि याहीपेक्षा पुढचं म्हणजे भोसले हा एक निष्ठावान पोलीस अधिकारी आहे. भोसलेचं हे दुर्दैव की त्याला हे स्वतःच सांगावं लागतं. हा, आणि सगळ्यात महत्वाचं बरं का की तुमचा नवरा, ती मुलगी, तो काय महाडिक, नताशा वगैरे ड्रग कार्टेल हे आपलं चालू राहिलं, तो विषय वेगळा आहे. कारण पण आता तुमच्यामुळे खूप मोठं ड्रग कार्टेल आम्ही फोडलं, यासाठी थँक्यू. एक रिक्वेस्ट आहे. ताईला असं वाटायला हवं की मी इथेच दुसऱ्या लॉकअप मध्ये आहे. तुमचा प्रॉब्लेम काय माहितीये? तुम्हाला बोट दिलं ना की तुम्ही हात धरता. पोलीस आहोत ना आम्ही, नका ना शिकू आम्हाला आमची कामं. हा, जा आणि जाताना बुरखा खाली करून जा. हो,
थँक्यू. भोसले सर पोलीस स्टेशन आहे ना, आता चार्जेस लावून आत टाकेन तुम्हाला. भोसले सर हो, तुम्ही मिसळ खाऊ घालणार होतात. अहो थांबा, वाटाणे उकडायला टाकले, उकडतील मग मिसळ होईल ना. घाई काय तुम्हाला? आणि ती बुरख्याची बाई कोण होती? पाकिट मार. पाकिट? पण मग ती त्यांच्या बरोबर काय करत होती? मॅडम मी पोलीस आहे. समाजातली घाण स्वच्छ करणं माझी जबाबदारी आहे, बरोबर. गेलो झाडू घेऊन, जो काय कचरा लागला ती तो घेऊन आलो. त्यातला तो कचरा होता, तिला समजावलं आता नाही करणार ती चोरी. आणि ऐका ना, तुम्ही असं नका येत जाऊ. आपलं काय ठरलंय? एक टीम. बाहेर बरोबर येतो आम्ही. एक टीम कन्फर्म. वकील साहब मेरी मैडम छुड़ा लीजिए, मेरी मैडम कुछ नहीं किया प्लीज वकील साहब. मेरी ताई ने कुछ नहीं किया वकील साहब प्लीज वकील साहब. ताईंचं वकील पत्र घ्यायला आले. मग मी काय करू? बाजूला ताई असेल तुमची. काय जमदाडे? हो तुम्ही डिटेल्स पाठवा माझ्याकडे. ओके बाय. करते मी नंतर. वेल डन विजय, व्हेरी वेल डन. आय एम सो प्राऊड ऑफ यू. आज किती दिवसांनी परफेक्ट चहा मिळाला पोलीस स्टेशनला. नाहीतर काय होतं ना, दूध जास्त तर साखर कमी, पाणी जास्त तर पावडर कमी. आज मात्र सगळं करेक्ट जमून आलंय. परफेक्ट. तू मात्र एकदम मस्त धडक कारवाई केली सर, आणि तेही मला इन्फॉर्म न करता. म्हटलं मॅडम जीवाचा कर्जत नको व्हायला. कर्ज? आता मागच्या वेळी नाही का टीप लीक झाली, काय झालं कर्जतला? मी जाऊन उपयोग नाही झाला. आणि मॅडम मी खरंच सांगतो, तुम्हाला फोन केला होता मी, तुमचा फोन नॉट रिचेबल होता. अरे मी ते सध्या गोल्फ खेळायला जाते ना, गोल्फचे लेसन्स घेते, त्याच्यामुळे तिकडे जरा नेटवर्कचा इश्यू असतो. क्या बात आहे मॅडम. गोल्फ वगैरे म्हणजे ऐकायला भारी वाटतं ना. एसीपी मॅडम गोल्फ खेळतात, बाकी खेळांपेक्षा जरा असं वजन वाढतं वेगळं ना. एनिवे, माझ्यासाठी न थांबता तू कारवाई केलीस हे बरं केलंस. आज डिपार्टमेंटला एक चांगली न्यूज मिळाली. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू मॅडम. काय टिप कोणी दिली? नाही म्हणजे आय अंडरस्टँड, तुझा सोर्स नको रिव्हील करूस, पण फक्त ज्यांनी कोणी तुला टिप दिली ना त्याला प्रोटेक्ट मात्र करायला लागेल, आणि ती तुझी जबाबदारी. येस मॅडम. चला पार्टीला जायचं, मी निघते. पण तू ते हे घे. द्या ना. अरे हे नाही रे बाबा, ते ताईचं स्टेटमेंट घे. कमी थांबू? नाही म्हणजे तुम्ही म्हणत असाल थांबायचं असेल तर थांबा, काही प्रॉब्लेम नाही. नाही नाही, मी कशाला थांबू? हा. स्टेटमेंट काय चीज आहे रे? हा, एवढी मोठी धडक कारवाई केलीस, एवढा मोठा हात मारलायस. स्टेटमेंट म्हणजे केस झाडके पत्ती आहे तुझ्यासाठी. घे तू. आयुष्य ना हे असं पाहिजे बघ विजय. आपण गोल्फ खेळतोय, डिनर पार्ट्यांना जातोय, आणि आपल्या डिपार्टमेंटची एफिशियंट माणसं व्यवस्थित काम करतायत. बस अजून काय पाहिजे? विजय, परवा मी जरा तुझ्याशी हार्शली बोलले, त्याबद्दल आम्ही सॉरी. मनाला लावून नको घेऊस. ते काय असतं मॅडम, फोर्स जॉईन केली तेव्हाच मनाला लागणं वगैरे हे डोक्यातून काढून टाकलं मी. आणि मी उगाच क्रेडिट घेत होते बघ. मला असं वाटलं की मी तुला अनुलोम विलोम शिकवलं, त्याचा परिणाम झालाय की काय. नाही ते चालूच आहे, कारण मला पण आयुष्यात कधीतरी गोल्फ खेळायचं आहे. अरे गोल्फ खेळण्यासाठी तुला एसीपी व्हायला लागेल. मी एसीपी होणार मॅडम. मग मी काय करू? तुम्ही कमिशनर होणार, मी एसीपी. अरे वाच तू, म्हणजे एकावर एक बॅटिंग चालली आहे तुझी. चला. गेल्या कोण? मॅडम, तिचं स्टेटमेंट तुम्हीच घ्याल ना? कोणाचं? श्रद्धा मिरजकर. कोण? सर, श्रद्धा अभय मिरजकर. कोण श्रद्धा मिरजकर?